माऊली माऊली गुरुराज माऊली 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 गुरुराज माऊली 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 गुरुराज माऊली 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 गुरुराज 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 माऊली 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 गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली मार्ग आम्हा दाविली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली मार्ग आम्हा दाविली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली 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 गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली मन्मथा माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली मन्मथा माऊली गुरुराज 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 माऊली मन्मथा माऊली शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवं शिवं चिदानन्दं शिवं शिवं सच्चिदानन्द शिवं शिवं चिदानन्दं शिवं शिवं सच्चिदानन्द शिवं शिवं सच्चिदानन्दं 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 शिवं शिवं सच्चिदानन्द सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की महात्मा बसवेश्वर महाराज की जगद्गुरु पंचाचार्य महाराज सद्गुरु सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज सद्गुरु की जय। बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय। भवानी माता की जय। लोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामा सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिवम्। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करून नवरात्री उत्सव निमित्त जगन्माता पार्वती भवानी माता पूजा पाठ निमित्त करून आज देवीला न उडकता देवीला न शोधता लिंबूरचे हुशार लोक आहेत। कोणाला शोधले म्हटलं तर न मिळणारा देवीला हुडकून मतलब नाही म्हणून मिळणारा देवाला हुडकून काढले। गुरुमावलीला तुम्ही या ठिकाणी बोलवून घेतलं म्हणून माताजी फार सुंदर गीत गायले। तमलोर में धोंडा तुझे म्हटले। तमलोर मध्ये पाहिलं
हिप्परगीमध्ये पाहिलं, मंटगीमध्ये पाहिलं, सुंटगीमध्ये पाहिलं, एकलरला पाहिलो, डोंगळीला पाहिलो, मोघाला पाहिलो, अवती भोवशी असलेली तर टाकळीला पाहिलो, शिरपूरला पाहिलो, कुठं भेटलं नाही. भेटले कुठं? लिंबूरला महाराज भेटले. बघा कशा करता महाराजांना का शोधतो, महाराजांना का बोलितो, काय कारण आहे? बरेचसे लोक आहेत, MLA MP आमदार आहे, खासदार आहे, दुनियाचे लोक आहेत, मोठे मोठे श्रीमंत लोक बी आहेत. महाराजांना बोलल्यामुळं MLA MP येऊन तुम्हाला फंड तर देतील दुष्काळ पडलं म्हणून. लक्षात आलं का? महाराजांना बोलून या ठिकाणी उलट पैसा द्यावा लागते, दक्षिणा द्यावा लागते. तरी सुद्धा महाराजांनाच या ठिकाणी बोलविण्याचं काय कारण आहे? माय कशासाठी बोलित महाराजांना? काय काम आहे? तर एकमेव कारण आहे. कारण तुम्हाला सांगतो, निवारण करतो कारणाला. एकमेव कारण आहे. त्या ठिकाणी साकार स्वरूपामध्ये सद्गुरुनाथा उघडून पाहे कृपा दृष्टी. त्यांच्या कृपा दृष्टी असते. ज्यांच्यावर दृष्टी पडल्यानंतर त्यांच्या काम तमाम होणं जरुरी आहे. माय ऐकलं का सगळं? मराठी आमदार తెలుసా? తెలుగులో చెప్పాలి, లేకుంటే కొంచెం వస్తున్నది ఇప్పుడు తెలుగు. तर दृष्टी कसं पडणार आहे? ज्यांनी तन मन धन अंतःकरणाना ज्यांनी सेवा करणार आहे त्यांच्यावर कृपा दृष्टी लागणार आहे. सगळ्यांना कृपा दृष्टी राहणारच आहे. परंतु ज्यांच्या अंतःकरण साफ आहे, बुद्धी स्वच्छ आहे, चित्त स्वच्छ आहे, मन स्वच्छ आहे, आत्मा स्वच्छ आहे, अशा प्रकारच्या स्वच्छ असलेले आरसामध्ये आपल्या चेहरा दिसतो. बरोबर आहे माय? धूळ पडलेले आहे त्या आरसावर, चेहरा दिसणार आहे का? दिसणार नाही. तसं महाराजांच्या दृष्टी सारखच असते. सूर्य आहे एकच, परंतु सूर्यांना पाहण्याचा योग काही काही लोकांना येत असते. लक्षात आलं का? सूर्य असून सुद्धा काही लोकांना सूर्याचं किरण त्यांच्या अंगावर पडत नाही. सूर्याचा काही दोष आहे का? तिचं पुरा घरामध्ये बसून बाहेर निघायला तयार नाही, काय सूर्य त्याच्या जवळ जावं का? सूर्य त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. सूर्याजवळ त्याला यावं लागतं. परंतु गुरुमाऊली तसं नाही. तुम्ही भावपूर्वक भक्तिपूर्वक श्रद्धा केल्यानंतर भक्तासाठी भूमंडळी दुंडाळी तो जास्वनीळ धावून येत असतात माऊली. तिथं झोपडी पाहत नाही. बघा त्या लेकराला कळलं, तुम्हाला कळलं गेलं, त्याला टाळी वाजवली, त्याच्या लक्षात आले माझ्या गोष्टी किती छोटा आहे ते. तर कृपा दृष्टी तुम्ही कुठेही कोणत्यात असा तरी सुद्धा तुमच्यावर दृष्टी पवित्र भाव असेल, स्वच्छ भावना असेल तर त्यांच्यावर दृष्टी पडणारच आहे. एक दिवस काय झालं तुम्हाला सांगतो. तमलूरला पूर्वी जुनं मोठ होतं. घडलेल्या घटना बोलतो तुम्हाला. माय घडलेल्या घटना बोलतो. तमलूर मध्ये पूर्वी
भयानक श्रद्धा असलेले लोक आता बी आहेत, परंतु आता काम करत नाही. पहिले काम करत होते, आता पैसा देऊन मोकळं होतात. पहिले काम करून पैसा देऊन मोकळं होते, ती एक कमी झाले माहिती. आता पैसा देतात परंतु काम करत नाही. पहिले काम बी करत होते, पैसा बी देत होते, सेवा बी करत होते. तीन गोष्टी होत, तन मन धन. तन म्हणजे शरीराना सेवा करणार आहे. टाळी मला तर कंटिन्यू चालूच राहते का तुझं? ते खुश होऊन गेले, ते आमचं नाव घेतले महाराज म्हणून खुश. तर जसं जसं मोठं होत जातो तसं तसं आमच्या खुशीला भंग लागते, कमी होत जाते. म्हातारा झाले तर पूर्ण निघूनच जाते, खुशीच राहत नाही, 100% निघून जाते. तर त्या वेळेला बसा माय, नंतर दर्शन घ्या. आता दर्शन घेतलेले डबल घ्यायचं नाही. आता दर्शन घेऊन बसलात की नाही तुम्ही, नंतर उठून दर्शन घ्यायचं नाही, एकदाच दर्शन. कृपा दृष्टी, कृपा दृष्टी, त्याबद्दल तुम्हाला बोलू लागलो. माती भरायचं होतं, भरणी. तिथं मुरम भेटत नाही, सगळं काळा माती आहे, त्याला उंच करायचं होतं. आता तुम्ही गणपती जाऊन बघा, त्या गणपतीच्या वट्ट्यावर चढून बसावं लागत होतं, उडी मारून बसावं लागत होतं त्या गणपतीवर. आता 7-8 पैरी खाली जाऊन त्या गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं. तमलोरला आलात तर तुम्ही बघा, पहिले गणपती फार छोटं होतं, 1-2 किलोचं गणपती होतं पहिले. हे माझा कमांडोलीपेक्षा थोडा मोठं गणपती. आता जवळजवळ 1 क्विंटल वर झालेले ते गणपती, 1 क्विंटल वर. एवढं वाढता वरसिद्धी विनायका, वाढता वरसिद्धी विनायक म्हणून नाव ठेवलं त्याचे. म्हणजे खोल का गेलं, वरती आम्ही भरणी टाकल्यामुळं ते खोल गेले. गणपतीला उचलले नाही, अवतीभोवती आम्ही भरण टाकल्यामुळं गणपती खोल गेले. तर भरती टाकत असताना तुम्ही पाण्याचा टाकी आहे बघा, तिथं मठाला जाता वेळेस लेफ्ट साइडला मोठं पाण्याच्या टाकी आहे, त्याच्या बाजूलाच एक घिसाडी काय म्हणतात त्याला, घिसाड्याचे कंबार लोखंडाचं काम करतात बघा. त्यांनी त्यांच्या झोपडी अजून बी तिथंच आहे. माझ्याकडं दरवर्षी यायचं ती, म्हणजे दर अमासी पौर्णिमा, अमासी पौर्णिमा, अमासी पौर्णिमा, अप्पा मला लेकरू होते का हो, मला लेकरू होते का हो, मला लेकरू होते का हो, असं दर अमावासीला दर पौर्णिमेला ते विचारत राहायचं. घडलेल्या घटना तिथं जाऊन तुम्ही विचारा त्या बाईला. तर मी म्हणायचं माय होते, काळजी करू नको, दर्शन घेत राह, होते दर्शन घेत राह, होते. एक दिवस काय झालं होता, भरती टाकताना मी गावच्या काही मजबूत महिला जे काम करतात शेतामध्ये, तसं मातांना बोलवून घेतलं, मीटिंग घेतलं. माय तिथून माती आणून इथं भरती करावं लागतं. बरं आप्पा म्हटले. एक 100-150 माता त्या ठिकाणी आले होते. तर त्याच्यामध्ये त्या घिसाडीच्या मातांना बोललो, माय तू बी यावं लागते बघ. आप्पा येतो म्हटले. 16-17 वर्ष लेकरं नाही, दवाखाने दाखविण्यासाठी पैसा नाही, दिवसभर काम केल्याशिवाय पोट भरत नाही, असे व्यक्ती कोणत्या दवाखान्याला जाणार आहे? मी म्हंटल बघ तू काय म्हणत होतीस, माय लेकरू पाहिजे. 4 टोपलं, मोठा टोपल्यामध्ये तेवढं माती भरलं, हे टोपलं उचलून घेऊन गेलं तर तुला लेकरं होते म्हणलो. मजबूत होती. लोक म्हटले हसू लागले, आप्पा कसं बी बोलले, का बी बोलले आप्पा म्हणून
हसू लागले. म्हटलं 4 बाया मिळून त्याला टोपलं ठेवले डोक्यावर. आणली बघा. आप्पा होते की नाही? हा होते म्हणले. होते. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी त्यांना टोपलं उचलले त्या दिवशीच त्याचा गर्भ ठरलं. आता जवळजवळ 15-16 वर्षाचा मुलगा आहे. ते उघडून पाहे कृपा दृष्टी. त्या प्रकारे अंतःकरणपूर्वक आपण सेवा केलो, दान केलो. लक्षात आलं का? तन मन धन, आणि तन बी दिला, धन बी दिला, मन बी देत नसेल तरी सुद्धा कृपा दृष्टी होत नाही. लक्षात आलं का? त्याप्रमाणे आज लिंबूरच्या भाविक भक्त प्रत्येक गावाला मी जातो माय, परंतु लिंबूरला आल्यानंतर मला काय होते की मला काही कळणार, विचित्रच वाटते. काय विचित्र वाटते? गगने आनंदाना मावे. गगनासारखा आनंद आम्हाला या ठिकाणी मावत नाही, तेवढा आनंद या ठिकाणी लिंबूरमध्ये होत. कारण तुमच्या भाव शुद्ध आहे, भक्ती शुद्ध आहे. आता माताजी लंगडत 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 येत होते. माताजी म्हणाले, आपण रेस्ट करा, फार थकून आलात, रात्री 12-1 वाजले आणि 4 वाजता उठलात, थकून आलात. म्हटले तेवढं लांबून आप्पा आलेत म्हणून ते लंगडत आई, वयस्कर माय, लंगडत माय काय झाले आप्पा, तसंच मला चलता येत नाही. काय नाव त्याचं? तुकारामची आई. बघा, ज्ञानवा तुकाराम, तुकारामची आई चलत येत असताना मी म्हटलं ते आई येऊन दर्शन घेतल्यानंतरच मी तिथं जाऊन विश्रांती घेतलो म्हटलो. म्हणजे तेवढा वयस्कर व्यक्ती तमलूरचे आप्पा आले म्हटल्यानंतर तेवढा चलून 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 तिथपर्यंत येऊन दर्शन घेतात. मी फट दिशी उठून गेलं तर बरं दिसते का? दिसत नाही. परंतु तुमचा जो भाव आहे याचा तुलना करता येत नाही. कारण एक प्रकारचे वेगळं भास, वेगळा आनंद या लिंबूर या गावामध्ये ते आनंद आम्हाला या ठिकाणी मिळते. म्हणून या स्थळी आपल्या या गावामध्ये मी तमलूरला तेवढा मुक्काम केला नसेल तेवढा मुक्काम तुमच्या या लिंबूरमध्ये माझं झालेले. सुरू आले तेव्हा. लक्षात आलं का? संत असो, महात्मा असो, राजा असो, महाराज असो, माय ऐकून घ्या, सगळ्याला भोग भोगावच लागते. महाराज असेल तर काही बेमारी येत नाही का? महाराज असला तर त्यांचे काही दुखत नाही का? तुमच्यासारखा सगळे दुःख त्याला भोगावच लागते. लक्षात आलं का? काही मोठा तपश्चर्या केले म्हणून त्यांना त्रास होत नाही. रामाला काय त्रास झाला नाही का? दशरथ महाराजाला काय त्रास झाले नाही का? लेकराच्या आठवण करत 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 पाणी न घेता, अन्न न घेता साक्षात वैकुंठवासी विष्णूचा अवतार असलेले रामांच्या वडिलाला सुद्धा हे दुःख भोगावा लागते. म्हटलं तर प्रत्येकाला हे दुःख भोगावच लागते. अन्न आच्छादन सुख दुःख अधिका प्रारब्धाचा देखा लभ्य जीवा. त्याप्रमाणे आज मी ज्या ठिकाणी बसलेले आहे तर माझ्या पाठीमागे भरपूर सेवा आपले भीमराव पाटील यांच्या सती, काय नाव त्यांचं?
राजाबाई, राजाबाईचा गुणगान किती केलं तरी सुद्धा कमी आहे. कारण जो व्यक्ती, हे शरीर तर सोडावाच लागते. शरीर घेऊन कोणी काया घेऊन कैलासाला जात नाही. फक्त आपण ऐकतो तुकाराम महाराज गेले म्हणून, परंतु तुमच्या डोळ्यासमोर तर तसा घटना आतापर्यंत आम्ही पाहिलेले नाही. प्रत्येकाला शरीर या ठिकाणी सोडावंच लागते. तर तेवढा संकट राजा मातांना त्या ठिकाणी समोर त्यांना सामना करावा लागलं. तर सावलीत राहणारे माय कपिलाधार सुक्षेत्राला तुम्ही केलेले पुण्य तुम्हालाच लागते. तुम्ही पूजा केल्यानंतर तुमच्या पदरामध्ये पुण्य पडते. तुम्हाला असं वाटू नये की तुम्ही केलेले तुमच्या नवऱ्याला जाते, नवरा केलेले तुम्हाला येते, त्यांनी केलेले त्याला येते, असं काहीच नाही. तुम्ही दान केला तुमच्या पदरामध्ये पुण्य पडते. तुम्ही पूजा केला तुमच्या पदरामध्ये पुण्य पडते. तुम्ही जप केला तुमच्या पदरामध्ये पुण्य पडते. तानुंब ಊಟ ಬನು ತಾ ಮಾಡು ಬರತಿ ಸುಖ ಬನು ತಾನು ಮಾಡಬೇಕಲ್ಲದೆ अन्यर ಕೈಯಿಂದ ಮಾಡಿಸಲುಂಟೆ. दुसऱ्याचा हाताना करता येत नाही. ताण लागल्यावर नवऱ्याला सांगायचं, जाओ मला भयानक ताण लागले, थोडं पाणी पिऊन ये. नाहीतर नवरा म्हणाव, ए मला बसून मी थकून गेलो, भयानक ताण लागले, शेतातून आलो, थोडा पाणी पिऊन घे माझ्याबद्दल. जमते का? भूक लागला तर तू जेवण करू नये, माझं पोट भरते, असं आहे का? भूक लागल्या तरी सुद्धा स्वतः जेवण करावं लागते. ताण लागला तरी स्वतः पाणी पिवावं लागते. काही काही क्रिया तुम्ही स्वतः केल्याशिवाय तुमचा समाधान होत नाही. त्याप्रमाणे कुठल्याही दान असो, धर्म असो, जप असो, तप असो, पूजा असो, पाठ असो, तुम्ही केलेले पूजा, तुम्ही केलेले पाठ, तुम्ही केलेले जपा तुमच्या पदरात पडणार आहे. पडताना एखादी तुम्ही म्हटलं त्यांना थोडा पुण्य मिळो असं म्हणून तुम्ही एखादी म्हटलं तर त्यांच्या पदरामध्ये थोडास पुण्य लागणार आहे. परंतु 100% मात्र तुमच्या पदरामध्ये ते राहणार आहे. तसा राजाबाई माता यांनी केलेले जो पुण्याचा फळ त्यांच्या स्वतःचा पदरामध्ये पडणार आहे, अन्यथा दुसऱ्यांचा पदरात ते पडणार नाही. त्याप्रमाणे सावलीत असलेले ते माय त्यांच्या तारीफ का करतो तुम्हाला माहित नाही. कारण शेताला जाणारे, कुठं कुठं चलत जाणारे, डोंगळीला टिकडी इकडी टाकळी पिकळी कुठं कुठं जाऊन येऊन सवय, त्याला ट्रेनिंग असेल तर ट्रेनिंग असेल तर माणूस चालतो. बगर ट्रेनिंगच माताजी बराच वर्ष त्यांनी पदयात्रा केली. म्हणून त्यांच्या या ठिकाणी बसल्या ठिकाणी मला आठवण येते. आता तुम्हाला वाटत असेल तर एवढा दुःख का भोगले त्यांनी? तुमचं पदरात असलेले दुःख तुम्हालाच भोगावं लागतं, कोणाचा कोणाला येत नाही. म्हणून रामाला बी भोगावं लागलं, कृष्णाला बी भोगावं लागलं, द्रौपदीला भोगावं लागलं. हे काय पाप करत होते का ते लोक? पाप केले नाही तरी सुद्धा भोगावं लागलं. तेवढा पाप, परंतु त्यांना असं वाटत नव्हते की आम्ही एवढा देवदेव करून सुद्धा आम्हाला एवढा दुःख का आले देवा, असं म्हणून कधी रडगरणा घेऊन त्या देवाजवळ उभा राहिलेले नाही ते लोक. देवदेव करायचं सोडले नाही. म्हणून सगळं मिळाल्यानंतर पहिले एकदा सांगितलं सगळी तरी सुद्धा तुमच्या लक्षात येऊ दे. अंदर तेलवाले मुंगट చెప్పిన మాట ఇంకా ఒకసారి నేను చెప్తా తెలుసుందే. थोडं तेलुगू बोलले की तुम्ही इकडे बघलाले म्हणून तेलुगू बोलावं लागलं. सगळं भनभन 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 करून
हे बघा, हे भारीचा माळ आहे, हे भारीचा माळ आहे. माळ घातल्या बरोबर काढून ठेवून टाकलं तर माळ घातलेल्या माणसाला एवढा ताप होते. मी एवढा मरमर केलो, देगलूरला गेलो, खर्च केलो, एवढं केलो, महाराज 5 मिनिट घालून घेतलं तर काय बिघडत होतं असं म्हणून त्याला वाटते. म्हणून एवढा वेळ घातलो. आता लक्षात आलं का? तर खुर्ची मिळविण्यासाठी, राजसत्ता मिळविण्यासाठी कौरव आणि पांडव काय केले? काय केले? काय केले माय? कौरव आणि पांडव काय केले? युद्ध केले, भांडण केले. कोण होते? कोण होते ते? सक्का भाऊ पक्का वैरी म्हणतात बघा, ते तेव्हापासून आले हे भाव. युद्ध केले. युद्ध झाल्यानंतर अर्जुना, भीमा, नकुला, सहदेवा, धर्म, कुंती, द्रौपदी सगळ्यांना खुर्ची होत. खुर्चीवर विराजमान व्हायचं होत. त्यावेळे कृष्ण म्हणाला केळगತ್ತಿರಿ ಎಲ್ಲರೂ ಕೇಳತ್ರಿಲ್ಲ? कृष्ण अंद ಏನಂದಪ್ಪ कृष्ण, ನೋಡಪ್ಪ आम्ही जातो आमचा गाव, ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇನ್ನ मथुराला मी निघालो, परंतु जाता जाता सगळ्यांना काय काय पाहिजे ते सांगा, ते देऊन टाकून मी जाणार आहे. काय काय पाहिजे सांगा. अर्जुन एक मागितलं, कृष्ण नकुल एक मागितलं, सहदेव एक मागितलं, धर्म एक मागितलं, भीम एक मागितलं, द्रौपदी एक मागितले. सगळ्यांचा मागणी संपल्या नंतर कुंती बसून होते बाजूला. मा तू का गप्प का बसलीस? तुला काय नको का? मला बी पाहिजे म्हटले. माय ऐकाय, मला बी पाहिजे. मग काय पाहिजे ते सांग. काय नाही, तुला काय द्यायचं असलं तर मला दुःख दे म्हणली. दुःख दे, असा दुःख दे. अक्कमादेवी सुद्धा दुःखच मागितले. भीक मागण्यासारखं कर. भूक लागल्यानंतर ज्यावेळे भिकाला निघालो त्यावेळे कोणी वाढू नये तसं करून टाक. ज्यावेळे वाढले माझा पदरामध्ये न पडता खाली पडण्यासारखं कर. खाली पडले देवा, आता निर्वाह नाही, मला भयानक भूक लागले, सोडून घ्यावं म्हणून आम्ही वाकून ज्यावेळे घेतो त्यावेळे एक कुत्र येऊन घेऊन जाण्यासारखं कर. तसं केलं तरच तू देव आहे, नाहीतर तुला शपथ घालतो तेवढा तकलीफ दे म्हणले. आम्ही काय मागतो देवाला? दुःख मागतो का? मोठं लिस्ट राहते, लक्षात आलं का? सुखाचं लिस्ट राहते, दुःखाचं नाही. दुःख का मागितलं? इथं आलेले सगळे जे लोक आहेत, करोडोपती अब्जोपती आहेत का इथं? माय अब्जोपती खरबोपती आहे का? अब्जोपती खरबोपती असेल तर त्याला इथं बसून ऐकायला वेळ मिळत नाही. लक्षात आलं का? सगळं वाहून गेले म्हणून निवांत बसलात तुम्ही. आता सुगीचं असलं तर एक माणूस भेटत नव्हतं. झालं काय करावं, गेले. आता महाराज तर भेटू दे, काय करावं, 2 गोष्टी बोलतेत म्हणून किती निवांत बसले बघा. बराच दिवस झाला मी एवढा प्रेमानं कस काय बोललेत आमचे सगळं भजन मंडळी. काय एवढं मागे लागलेत? मी बोललो येतो की रे, होतं दरवर्षी येतो की. नाही, आमच्याकडून तुम्ही यावर्षी यावं लागते.
आमच्याकडून तुम्ही यावं लागते. बघा सर्व कार्यकर्ता, कारण सगळं वाहून गेल्यानंतर माणूस काय विचार करतो, जोपर्यंत आमच्या जवळ भरपूर राहते त्यावेळे भगवंत कधीच मिळणार नाही. ज्यावेळे भरपूर राहणार नाही, भरून भरून असताना कोणी इथे येऊन बसून ऐकत नाही. म्हणून करोडोपती अब्जोपती या ठिकाणी बसलेले नाही, ऐकू शकत नाही. तसं ज्यावेळी कुंती माता म्हटले, देवा तुला काय द्यायचं असेल तर मला दुःख देऊन जा. त्याने म्हटलं एवढा संघर्ष करून, मरमरी करून, मारामारी होऊन, कितीतरी हत्या होऊन, आता सगळं खुर्ची मोठा सिंहासन घालून बसविलो, कुंती माता तू आनंदानं ह्या खुर्चीवर विराजमान न होता का असा दुःख मागते. फार सुंदर बोलते माय. बोलता बोलता मी विसरून जातो, माझा वेळ तमलोरला आरती आहे. तर माता फार सुंदर बोलते, देवा आतापर्यंत दुःख प्रारंभ झाल्यापासून आतापर्यंत तुम्ही आमच्या सोबत होता. आता सुख देऊन आता तुम्ही आमच्यापासून दूर होत चाललात. आणि तुम्ही नसलेले सुख मला काही गरज नाही. मला दुःख असलेले मला मान्य आहे, परंतु तू दूर जाणं मला मान्य नाही. बघा काय गोष्ट बोलली तिने. म्हणून ह्याचा अर्थ मला दुःख भेटावा असा नाही. म्हणजे तुम्ही असलं तर सुख असो किंवा दुःख असो, परंतु तुझं वास्तव्य असणं गरज आहे. त्यावेळे श्रीकृष्ण म्हणाला, मला बी कारोबार आहे, मला बी व्यवहार आहे, मला ते मला काय माहित नाही, मला तुम्हीच पाहिजे. दुनियादारी मला सांगूच नका तुम्ही. जगाच्या सुखाची मला गरज नाही, जगदीश्वरा तूच मला पाहिजे असं म्हटलं. त्यानंतर तिने काय म्हटलं, मीच पाहिजे ना तुला. ज्या दिवशी तू आठवण करतील त्या दिवशी तुझ्या समोर मी उभा राहतो म्हणून म्हटलं. सांगून नमस्कार करून तो निघून गेला. त्याप्रमाणे काही दुःख आलं तरी सुद्धा त्यांच्या वाट न सोडता त्यांच्या स्मरण करणं जरुरी आहे. तर 1 वर्ष बघा तुम्ही किती म्हणून करावं अप्पा, किती म्हणून करावं अप्पा, किती म्हणून करावं अप्पा. तुम्हाला असं वाटते की नाही? किती म्हणून झाडू मारावं, किती म्हणून भांडी घासावं, किती म्हणून रोटी करावं, किती म्हणून भाजी करावं, किती म्हणून जेव घालावं. आता हेच आयुष्यभर हे झालं असं वाटते की नाही? कधी 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 भांडे आपटून पडतो, हो जाऊ दे किती म्हणून करा, माझा असंच जीवन झाले असं म्हणून तुम्ही सुद्धा वैतागून जाता. तसं या प्रकृती विकोप कधी कधी बराच वर्षाच्या नंतर अतिवृष्टी होऊन किती वर्ष झाले? बराच वर्ष झाले अतिवृष्टी होऊन. एवढा पाऊस कधीच पडला नाही. उन्हाळ्यापासून सुरू झाले पाऊस, परंतु एकदा असा पडला असा पडला असा पडला, जसा तुम्ही भांडी आपटून आपटून पडते की नाही तसा पाऊस सुद्धा आपटून आपटून असा पडले, पुरा वाहून गेले. तर आपण निवांत झालो. तसंच कधी कधी त्याला बी क्रोध येते म्हणा. कोणाला? पावसाला बी क्रोध येते, वाऱ्याला बी क्रोध येते, भूमीला बी क्रोध येते, वैतागून जाते ते बी. किती म्हणून किती वर्षापासून पिकत आला असेल तो विचार करा. आजोबा पणजोबा हजारो वर्षापासून तुमचं शेत पिकत 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 येवलेले. किती म्हणून द्यावं? त्याला बी कधी कधी कंटाळा येते. लक्षात आलं का? नाराज होऊ नका माय. आता पुढचं पीक छान येईल. एवढा भरभरून तुम्ही या ठिकाणी पूजा करलात ना, फार आनंद आनंद आनंदाच्या दुःखामध्ये सुद्धा हे आनंद त्या देवी समोर तुम्ही व्यक्त करत आहेत. म्हणून या मंगलमय प्रसंगी सेवा करणारे सर्व कार्यकर्ता, भजन मंडळ, यावर्षी मी 3 तारीखला समय दिलो होतो, परंतु 2 in 1 म्हणजे एक दगडाला 2 फळ पडावं असा विचार आम्ही करून
तर मा भगवतीचा सानिध्यामध्ये प्रवचन बी होते. माऊली ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळेल त्या दिवशी तुम्ही या म्हणून चालकुरे राजेंद्र आम्हाला त्यांनी येऊन सांगितलं. तरी नंतर आम्हाला लक्षात आलं या ठिकाणी मा भगवती दुर्गा माताच्या सानिध्यामध्ये प्रवचन बी होते आणि नंतर जाऊन काही मतलब नाही, डबल फायदा आमचा बी होते, डबल फायदा त्यांचे बी होते, असा विचार करून आम्ही आलो. अजून एक विचार, टिबल फायदा करून घ्यावा म्हणून विचार करलो. करून घेऊ की नको माय? टिबल फायदा डबल पाहिजे की टिबल पाहिजे तुम्हाला फायदा? माय सांगा की, फायदा टिबल पाहिजे की डबल पाहिजे? बोला की हो. टिबल पाहिजे. 1000 रुपये पाहिजे की 2000 रुपये पाहिजे? 2000 पाहिजे. वरीच गोष्ट. 1000 पाहिजे की 10,000 पाहिजे? 10,000 पाहिजे. तसं डबल फायदा पाहिजे की काय टिबल फायदा पाहिजे? टिबल फायदा पाहिजे. मी करून घेऊ की नको? टिबल फायदा करून घेऊ की नको? तुम्हाला मान्य असलं तर करून घेतो, नाही तर डबलच वर खुश होऊन निघून जातो. करू की नको? हा करून घ्या. इकडचं आलं. हा करून घ्या. हा जाऊ दे, करून घ्या. टिबल फायदा करून घ्या. नंतर नाराज होऊ नका. कारण सांगायचं तात्पर्य, टिबल फायदा आता मन्मथ स्वामीच्या पदयात्रा येऊ लागले. अजून एकदा या मला तर अवघड होईल म्हणून आताच करून घ्यावं मला. दुसरं काहीच नाही. हे माझा फायदा आहे, तुमच्या नाही. असो, वेळ असेल तर मी येऊन जाईन. तरी तर यावर्षी एक विशेष कार्यक्रम, जवळजवळ 24 वर्ष आपला पदयात्रा सोहळा या ठिकाणी होत आहे. तर विशेष करून आम्ही सुरतला ऑर्डर दिलो वस्त्रासाठी, माता मंडळीचं वस्त्रासाठी सुरतला ऑर्डर दिलो. लवकरात लवकर ते वस्त्र भंडार आमच्या जवळ येतील. बाजारमध्ये तुम्हाला 300, 400, 500 रुपये पर्यंत त्या वस्त्राचं किंमत असेल. आम्ही ज्या ठिकाणी तयार होते तेवढंच रेटावर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत. आणि एक कारण, हे वस्त्र देण्याचे एकमेव कारण आहे, सगळ्या लोकांना कळालं की तमलूरच्या आप्पांचा दिंडी म्हणजे सुखाचा दिंडी आहे, समाधानकारक दिंडी आहे, म्हणून सगळ्याच्या लक्षात आले. काय काय दिंडीमध्ये जाऊन थोडा मजा करून तिकडे बरोबर वाटणं गेलं तर आमच्या दिंडीमध्ये येऊन घुसलेलेत लोक. कारण मस्त आहे, उठल्या बरोबर चहा आहे, थोडा वेळ झाल्यावर बिस्किट आहे, अजून थोडा झाल्यावर नाश्ता आहे, अजून थोडा झाल्यावर पोहा आहे. असं करत 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 दुपारी 10 वाजल्यानंतर 10-11ला प्रसाद आहे, अजून 4 वाजता प्रसाद आहे, अजून संध्याकाळी प्रसाद आहे. कुठं खंड नाही. देणारे भरपूर आहे परंतु खाणारे फार कमी आहे. म्हणून अस्तव्यस्त होऊ नये, नवीन माता आमच्या दिंडीमध्ये येऊन प्रवेश करू नये म्हणून 2-3 काही वस्त्र घ्यायचे तुम्ही घ्यायचं, तेच धारण करायचं. दर दिवस एक आगळा वेगळ्या प्रकारच्या दिंडी या वर्षी आपल्या यात्रा निघणार आहे. तर लवकरात लवकर आलं तर या ठिकाणी लिंबूर पर्यंत मी पाठवून देतो. तर दिंडीला येणाऱ्या माता तेवढंच घ्यावं असं काही नाही. आणि तुम्ही देगलूर पर्यंत आला तरी सुद्धा ते वस्त्र धारण करून तिथपर्यंत तुम्ही येऊ शकता. एक शोभा यात्रा, एक बघणाऱ्यांच्या दृष्टीमध्ये एक आनंद त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे असा हा इच्छा बाळगतो. आणि आम्हाला या ठिकाणी बोलावून घेतलात, फार आनंद रीतीनं या ठिकाणी श्रवण केलात. भरपूर भरून भरून सांगायचं असून सुद्धा तुम्हाला मी सांगू शकत नाही. तरी आता जज साहेब, 25 तारीखला निघणार आहे आपली दिंडी. जज साहेब बोलता बोलता आम्ही कधी कधी आम्ही विचार करतो गोष्टीचा, थोडा ध्यानपूर्वक मी ऐकतो. एक माय आली, माय काय झाले असं मी विचारलो. जज साहेबकडे तोंड करून मी विचारू लागलो, जज साहेबकडे तोंड करून, साहेब मला ऐकूच येणं गेले हो, काय करू म्हणले. बोलले कोण? महाराज. सांगते कोणाला? जज साहेबला. जज साहेब म्हटले बरोबर आहे माय, वयस्कर झाल्यानंतर कान मंद होते, वयस्कर झाल्यानंतर डोळं मंद होते,
वयस्कर झाल्यानंतर आठवणी बी राहत नाही, हे होणं चांगलं आहे म्हणले. मी म्हणलं पाटील साहेब कसं काय म्हणले, सून शिव्या दिलेले ऐकू येत नाही म्हणून समाधान राहते मला. फार हुशार आहे ज्याचं साब. बघा, हुशार माणसाला लक्षात येते. म्हणून म्हातारा झाल्यानंतर हे सगळं जाणं जरुरी आहे. परंतु गेलेले आहे म्हणून ते मजबूर त्याला करू नका, कारण त्यांच्या सेवा करणं आमचं कर्तव्य. या महाभगवतीचा कृपा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हायचा असेल तर घरी असलेले देवीचा तुम्ही आराधन करावं आणि त्यांच्या गुणगान करावा, त्यांच्या सेवा करावं. तर ते माता प्रसन्न असेल तर हे माता सुद्धा प्रसन्न होतात. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. डबल दर्शन घेणारे डबल घेऊ नका, सिंगलच घ्या. अजून थोडा शिल्लक ठेवा. ज्यांनी नवीन आलेले तेवढंच दर्शन या ठिकाणी घ्या, कारण मला 8 वाजता त्या ठिकाणी आरतीला जायचंय. नंतर या ठिकाणी आरती होईल. दर्शन कोणी घेऊ नका, तसंच बसून राहा, डोळ्यानं भरून तसंच दर्शन घ्या. आणि तुम्ही दर्शन घेत बसलं तर अजून अर्धा घंटा या ठिकाणी होईल. आता महाभगवतीचा आरती प्रारंभ होणार आहे. मी असा संकल्प करतो, महाभगवतीच्या प्रती तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, यशस्वी, अजून काय पाहिजे सांगा. एवढं प्रार्थना करतो महाभगवतीच्या प्रती. या सगळ्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा सेवा कृपा आशीर्वाद त्यांना प्राप्ती हो, अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द त्याचे विराम करू. कोणी विटू नका, माहिती तिथूनच दर्शन, तिथूनच बघा, तिथूनच दर्शन घ्या. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की, महात्मा बसवेश्वर महाराज की. हर हर, 2 हात वर करून हर 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 हर.